आज कोल्हापूर शहरामधील हुतात्मा पार्क येथे पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनची टीम आली होती आणि इथे आपण एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आज आपण कोल्हापूरमध्ये देखील सुरुवात करतोय की इथील देखील आपण दर रविवारी साप्ताहिक मीटिंग होतील जिथे पत्नी पेट पुरुषांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि आज स्वतः फाउंडेशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संकेत दाभाडे सर व तुषार भोसले सर इथे उपस्थित होते। इथे मिरज, सांगली, कराड इथून काही भागातून पत्नी पेट पुरुष आले होते, त्यांना त्यांच्या समस्येवरती योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं आहे आणि आम्ही असा हा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे ज्यामध्ये आम्ही काल साताऱ्यामध्ये होतो, कधी पुण्यामध्ये होतो आणि आज आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत। उद्या आमचा वेगळा जिल्हा असेल। असं करत करत महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्हा आम्हाला कव्हर करायचा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधील पत्नी पेट पुरुषांना योग्य तो मोफत सल्ला देण्याचं काम हे पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन करत आहे आणि आतापर्यंत पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनने कित्येक पुरुषांना त्या नैराश्यातून बाहेर काढलं आहे। दर 4 मिनिटाला ते 5 मिनिटाला एक पत्नी पेट पुरुष या कौटुंबिक वादामुळे आत्महत्या करत आहे। ही गोष्ट खूप लाजिरवाणी आहे। कायदे कधी बदलतील हे आपल्याला माहित नाही, पण आपला एकच हेतू आहे की पुरुषांनी फक्त आत्महत्या नाही केली पाहिजे। जर तुम्ही जगलात तरच तुम्ही वाचाल आणि जर तुम्ही आत्महत्या करण्याचा विचार करत असाल तर आजच थांबा, कारण आत्महत्या करणं ह्या गोष्टीवरती उपाय नाही आहे। आत्महत्या कराल तर तुमची बायको तुमच्या आई वडिलांना त्रास देईल, त्यामुळे थांबा, खचून जाऊ नका, हारून जाऊ नका। पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। आज तुम्ही बघू शकता नाशिक आम्ही इथे आलोय, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला मानसिक आधार दिला जातोय, कायदेशीर सर्व गोष्टींचं मार्गदर्शन केलं जात आहे। मग आत्महत्येची वेळ काय येते? काही लोक म्हणतात की आम्हाला खूप मानसिक त्रास आहे, बायको त्रास देते, काही होत नाही। बायको करून करून तुमच्यावरती फक्त खोट्या केस दाखल करू शकते आणि खोट्या केसमध्ये काहीच होत नाही। आज 98% केस या 498 सारख्या हुंडाबळीच्या केसेसच्या पतींना काही वर्षांतर निर्दोष मुक्तता मिळते। मग आत्महत्येचं कारण काय? तुमच्यासाठी देखील कायदे आहे, तुम्ही त्या कायद्यांचा योग्य वापर केला पाहिजे। आत्महत्या हा पर्याय बिलकुल नाही, काल पण नव्हता आणि आज पण नव्हता। त्यामुळे आज आपण एक इथे मीटिंग आयोजित केली होती कोल्हापूरमध्ये। एक आपण ते छोटंसं पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनचं बीज रोवण्याचं काम केलंय। भविष्यामध्ये याचा एक मोठा वटवृक्ष स्थापन होईल। 2017-18 मध्ये या फाउंडेशनची सुरुवात नाशिक जिल्ह्यात झाली होती आणि नाशिक जिल्ह्यातून 2-3 पत्नीपेट पुरुषांनी मिळून याची स्थापना केली होती, ज्यामध्ये मुख्य होते संकेत दाभाडे सर। जेव्हा त्यांच्यावरती केसेस झाले त्यांनी स्वतः वकिली केली आणि पत्नीपेट पुरुषांना न्याय देण्यासाठी ते लोक मैदानात उतरले। आज कोल्हापूरमध्ये सुरुवात होते, उद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होईल। असं करून करून पुरुष आयोग जरी स्थापन नाही झाला तरी आपलं फाउंडेशन एक महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये पसरेल। आज आपल्याकडे भारतातच नाही महाराष्ट्रामध्ये तर विदेशातून देखील लोक आपल्याला फोन करत आपल्याकडून सल्ला घेतात, ही फार मोठी गोष्ट आहे। आज आपण बघितलं एखाद्या वकिलाकडे गेलो तर वकील आपल्याला 1000-500 रुपयाशिवाय त्याची कन्सल्टन्सी फी दिल्याशिवाय तो बोलू सुद्धा आपल्याला, पण पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन नाशिक मधून इथे होते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी येत आहे। त्यामुळे सर्व पत्नीपेट पुरुषांना विनंती आहे की कोणीही आत्महत्या करू नका। आत्महत्या करणे हा पर्याय नाहीये।